नमस्कार, सोनी टीवी न्यूज में सभी दर्शकों का स्वागत है। 21 अक्टूबर नरेंद्र महाराज जी के जन्मदिन के उपलक्ष्य में पालघर मठ से रत्नागिरी नानीस धाम मठ तक पालकी निकाली गई। इस पालकी में हजारों की संख्या में भक्तजन शामिल हुए। जगह जगह भक्तों द्वारा पुष्प अर्पित कर पूजा अर्चना की गई। उसी तरह भिवंडी बंजारटी नाके पर भिवंडी शहर जिला महिला सेविका अध्यक्ष जयमाला अशोक पाटिल ने अन्य कई महिला व पुरुष भक्तों द्वारा मिलकर भव्य स्वागत सत्कार कर पुष्प माला अर्पित कर आरती की गई, जिसकी जानकारी देते हुए भिवंडी शहर जिला महिला सेविका अध्यक्ष जयमाला अशोक पाटिल। हमें उसकी देखभाल करनी चाहिए, उसे फूलों और फलों से सजाना चाहिए। आइए हम धरती माँ को पेड़ पौधों लताएं आदि से, बहते पानी नदियों और झरनों जैसे विभिन्न अंगों से सम्मिलित करें। भगवान कृष्ण ने भी हमें गोवर्धन पूजा के माध्यम से यही संदेश दिया। जगत गुरु तुकाराम महाराज ने अपने अभंग में यही संदेश दिया। वृक्ष बंधी आभा से वन चला। हमारे भारतीय संस्कृति बस पूर्णिमा जैसे त्योहारों के माध्यम से वृक्ष आमची पालखी जी आहे त्या वसई पालघर याच्यामधून चंदीगड आपली जवळजवळ 700 लोकांची पालखी आहे। त्याच्यामध्ये 1200 लोक अजून त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। आमच्या जगद्गुरु नरेंद्र महाराजांचं एक कार्य ही नवसाची पालखी आहे आणि ज्या ज्या काही समस्या ज्या अडचणी असतील जगद्गुरु ठामपणे सांगतात त्या कुठल्याही अडचणीला मात देऊन नरेंद्र महाराजांच्या जगात हिंदू धर्माचं रक्षणासाठी आमच्या हे करतात। आज पालघर मधून जी 3 तारखेला पालखी निघाली पालघरला। पालघर ते आपला आमचा मठ आहे नरेंद्र महाराजांचा जाणार आहे। तर ही पालखी आता आपल्या याच्या शिरसर फाट्यावरून निघाली। पालखीचं औचित्य नरेंद्र महाराजांचं जे 21 ऑक्टोबरला जन्मदिवस वाढदिवस त्या वाढदिवसाच्या निमित्ताने पालखी निघालेली आहे।
किंवा पालखी जाणार आहे ते रत्नागिरी नाणीज पर्यंत नाणीज धाम जे आमचा मठ आहे नाणीज धामला पर्यंत ते पालखीचं स्वरूप आहे. किती वर्षापासून हे होत आहे? आता दुसऱ्या वर्षी आहे. गेल्या वर्षी पण निघाली पण भिवंडीतून आज आगला आणि वेगळा मोठा सोहळा आहे. आपला आता पहिल्यांदा पालखी आली दुगार फाट्यावर काल होती तिथे जेवण खानपान झालं. नंतर अनगावला वस्तीला राहिली. अनगावरून सकाळी निघून शेलार मध्ये नाश्ता दिला. वंजरपट्टी नाका जगात नाका. परिचय मी आपला नरेंद्र महाराज जागतिक महिला जिल्हा महिला अध्यक्ष आहे आणि जास्तीत जास्त सेवा करण्याचं स्वामींचं नाव. माझं नाव जयमाला अशोक पाटील. मी भिवंडी शहर महिला अध्यक्ष आपल्या नरेंद्र महाराज संप्रदायाच्या प्रसिद्धी महिला अध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे आणि जास्तीत जास्त सेवेचं काम करतो. गुरुमाऊलींचे विचार धर्माचे विचार आपल्याला सगळ्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आमची गुरुमाऊली माझ्याकडून घेते आणि अशीच सगळ्यांना आमच्या भिवंडीवासियांना जगात सगळ्यांना सुख समाधान समृद्ध देऊन चांगल्या मार्गाला जावं हे आमच्या गुरूंचे आमचे विचार आहेत ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करता. ही सेवा करता सेवाच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना घडवण्याचं एक काम करतो. गुरुदेव आमचा आयोग सगळ्यांना सुख समृद्धीचा आणि आमच्या भिवंडीवासियातून पालखी जात आहे ती गुन्ह्या गोविंदाने जावा ही आमच्या गुरुमाऊलींच्या चरणी प्रार्थना. श्री गुरुदेव.